A very good morning to my dear students. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण बघा फादर रिटर्निंग होम ही कविता अभ्यासली. ही कविता अभ्यासत असताना आपल्याला असं लक्षात आलं की वडील आणि मुलं या दोघांच्या मधलं नातं काय होत चाललंय. ह्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत चाललेला आहे. हिअर फादर ट्राईज हिज लेवल बेस्ट टू टेक केअर ऑफ हिज फॅमिली अँड फॉर दॅट ही ट्रॅव्हल्स or he works very hard, but in the home he is not treated well. He is totally neglected, he is totally alienated, he is totally exiled, he is kept away from the rest of the family members. No one wants to share their feelings, share their secrets, share their joy, or share their jokes with him. It clearly indicates maybe there may be the difference between the thoughts between the father and the son, and that's why the father himself keeps himself away from the family, and it matters over here, and he just thinks about his past or the upcoming future, and he tries to get sleep. आणि तो झोपी जाण्याचा इथं प्रयत्न करतात. इथं दोन नात्यांच्या मधला इथं दुरावा इथं आपल्याला पाहायला मिळेल. तर अशी ही पोएम रिटन बाय दिलीप चित्रे ही आपण पाहिली. इवन दिलीप चित्रेंच्या प्रत्येक कवितेमध्ये तुम्हाला ॲलिनेशन किंवा एक्झाईल, विलगता, अलगता हेच इथं तुम्हाला पाहायला मिळेल. ह्याच थीमवरती त्यांनी बऱ्याचशा पोएम्स लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर आज आपण बघा ब्रेन स्टॉर्मिंग पाहणार आहोत. A1. Discuss with your friend the difficulties faced by the father in the poem. आता पहिला प्रश्न आहे बाळांनो. डिस्कस विथ युअर फ्रेंड द डिफिकल्टीज फेस्ड. डिफिकल्टीज म्हणजे अडचणी. तुम्ही काय करा, तुमच्या मित्रासोबत वडिलांना प्रवास करत असताना आलेल्या अडचणी सांगा किंवा वडिलांच्या अडचणी काय आहेत, ह्या कवितेमध्ये दिलेल्या अडचणी कोणत्या. आता पहिली अडचण बघा, अनकम्फर्टेबल ट्रेन जर्नी, रफ वेदर. पहिली अडचण काय आहे, अनकम्फर्टेबल ट्रेन जर्नी, ट्रेनचा प्रवास. वडिलांचा जो ट्रेनचा प्रवास आपण पाहिला त्यामध्ये बघा लोकलमधून ते प्रवास करतायत. भरगच्च अशी लोकल आहे. लोकलमध्ये बसण्यासाठी सुद्धा त्यांना जागा नाही आहे. उभं राहत आहेत किंवा लोंबकळत ते येत आहेत. गर्दी आहे प्रचंड. त्या गर्दीत ते वाट काढत. इवन त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हरवलं आहे. चेहऱ्यावर फक्त त्यांना कामावरचा जो त्रास आहे तो त्रास दिसतोय. पहिली गोष्ट, पहिला प्रॉब्लेम. इवन त्यांनी त्यांच्या खांद्याला एक पुस्तकाने भरलेली बॅग इथं काय केली आहे, अडकवलेली आहे. पुन्हा त्यांचे कपडे सगळे भिजलेले आहेत. म्हणजे रफ वेदर आहे तिथं. अतिशय पावसाळी हवामान आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये ते पूर्णपणे भिजलेले आहेत. त्यांचा रेनकोटसुद्धा आहे. शर्टावरती चिखल उडाला, पॅन्ट खराब झालेली आहे. असे सगळं वातावरण आहे. पहिला प्रॉब्लेम. बरोबर. सेकंड वन, लॅक ऑफ कन्सर्न फ्रॉम फॅमिली, इनडिफरंट ॲटिट्यूड, फिलिंग ऑफ आयसोलेशन. आता लॅक ऑफ कन्सर्न. आता इतकं सगळा ट्रेनचा प्रवास करून काय करतात, वडील घरी जात आहेत. फादर रिचेस टू द होम. वेन ही रीच ओव्हर देअर इज नो अटेन्शन गिवन बाय हिज फॅमिली. कुटुंबाकडून सुद्धा काय मिळत नाही, त्यांना अटेन्शन मिळत नाही. कुटुंबाने सुद्धा त्यांना अलिप्त केलेलं आहे. कुटुंबापासून ते खूप लांब गेलेले आहेत. कुटुंबामध्ये बघा त्यांना जेवण जे मिळतं आहे, स्टेल चपाती मिळते, शिळी चपाती खायला मिळते. जो चहा मिळतो तो सुद्धा कसा आहे, थंडगार चहा आहे. आणि थंडगार चहा मिळतो
स्टेल चपाती मिळते. जी वागणूक आहे ती वागणूकसुद्धा अतिशय चुकीची आहे. इनडिफरंट ॲटिट्यूड, दृष्टिकोन बघा. इवन नो वन नॉट अ सिंगल चाइल्ड इज रेडी टू स्पीक विथ हिम. त्यांच्याशी कोणी बोलत नाही. इवन त्यांच्याशी विनोद शेअर करत नाहीत. इवन त्यांचे काही सिक्रेट्स आहेत, दे आर नॉट रेडी टू शेअर देअर सिक्रेट्स विथ फादर. अशी कंडिशन आहे. आणि फिलिंग ऑफ आयसोलेशन, आणि म्हणून ही गोज इन टू द टॉयलेट. आणि ते टॉयलेटमध्ये जातात आणि विचार करतात, ते असं का होतं आहे. ही थिंक्स अबाउट हिज पास्ट अँड थिंक्स अबाउट हिज फ्युचर. ही थिंक्स अबाउट हिज ॲन्सेस्टर्स. ते त्यांच्या पूर्वजांचा विचार करतायत. फिलिंग ऑफ आयसोलेशन, ही इज टोटली आयसोलेटेड ऑर ही इज बीइंग आयसोलेटेड बाय हिज फॅमिली मेंबर्स. आणि त्यांच्या कुटुंबानंसुद्धा त्यांना काय केलं आहे, वेगळं करून टाकलेलं आहे. ना कोणता निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग आहे, ना काहीच नाही. फक्त ते काय आहेत, ही जस्ट अ मेंबर, ही जस्ट अ निग्लेक्टेड मेंबर ऑफ अ फॅमिली. घरामधील एक काय आहेत ते दुर्लक्षित असे, काय आपण म्हणूया त्यांना, दुर्लक्षित असे एक मेंबर आहेत, असंच आपल्याला इथं म्हणता येईल. तिसरा प्रॉब्लेम बघा, नॉट गेटिंग फ्रेश अँड न्यूट्रिशियस फूड. फ्रेश फूड, चहासुद्धा मिळत नाही, चपातसुद्धा मिळत नाही. टू हॅव टू अर्न सपोर्ट इन स्पाईट ऑफ ॲडव्हान्सिंग एज. हॅव टू अर्न टू सपोर्ट फॅमिली. इथं बघा, आता वडिलांचं वय उतरती काळा लागलेली आहे, पण आजसुद्धा वडिलांना काम करावं लागतं आहे. त्यांची मुलं मोठी झालीत, पण वडिलांना आधार देण्यापेक्षा वडिलांनाच काय करावं लागतं, इथं काम करावं लागतं आहे. आणि वडिलांनाच इथं कुटुंब चालवावं लागतं आहे. किती वाईट अवस्था आहे. विचार करण्याची गोष्ट आहे बाळांनो. इथं मुलांनी कुटुंबाला हातभार लावला पाहिजेत, पण इथं वडीलच अजूनसुद्धा इथं काम करतात इन स्पाईट ऑफ ॲडव्हान्सिंग एज. खूप वाईट आहे गोष्टी. आणि लास्ट वन, एलिनेशन, लोनलीनेस अँड निग्लेक्ट. आणि शेवटचा प्रॉब्लेम, एलिनेशन, एक्झाईल. ही इज टोटली एक्झाईल. ते खूप एकटे पडलेत, त्यांना खूप एकटं पाडलेलं आहे असं आपण. लोनलीनेस, तू खूप होत आहेत. त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, त्यांचं सुख दुःख कुणालाही काही पडलेलं नाही. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कामामध्ये मशगूल आहेत. पण वडिलांना काय वाटतं, वडिलांची इच्छा काय आहे, वडिलांची अपेक्षा काय आहे, याच्याकडे मात्र कोणीही लक्ष दिलेलं नाही. नो वन इज देअर टू पे अटेन्शन. नो वन इज देअर टू टेक केअर ऑफ हिज फादर. वडिलांची काळजी घेणारं तिथं कोणीच नाही, आणि ते पूर्णपणे दुर्लक्षित आहेत बाळांनो. दीज आर द फ्यू प्रॉब्लेम्स ही इज फेसिंग इन हिज फॅमिली. सेकंड क्वेश्चन, डिस्कस द कॅरेक्टर स्केच ऑफ द फादर विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. आता बघा, डिस्कस द कॅरेक्टर स्केच ऑफ फादर. वडील कसे होते, वडिलांच्या विषयी आपल्याला बोलायचं आहे. विथ द हेल्प ऑफ पॉईंट, हिज पॅथेटिक कंडिशन. पहिला, अतिशय वाईट अवस्था, पॅथेटिक, दयनीय अवस्था आपण. द ट्रीटमेंट ही रिसिव्ज ॲट होम. घरामध्ये मिळणारी त्यांना वागणूक. ही सॉलिट्यूड, त्यांचं एकटेपण. द वे ही ट्रायज टू ओव्हरकम इट. आणि त्याच्या एकटेपणावरती मात करण्याचा ते प्रयत्न करतात. कशा पद्धतीनं बघा. पहिला पॉईंट, हिज पॅथेटिक कंडिशन, वाईट अवस्था. सॉगी क्लोथ्स, त्यांचे सगळे कपडे काय आहेत, भिजलेले आहेत, मळकटलेले आहेत, ओली झालेले आहेत. मडी शूज, त्यांची चप्पल चिखलानं माखलेले आहेत. अँड रेनकोट, त्यांचा रेनकोट. लॉंग वर्किंग आवर्स, कामाचे जास्ती तास. अनकम्फर्टेबल जर्नी, इवन प्रवास, रेल्वेचा प्रवास, लोकलचा प्रवास. इगर टू रीच होम, आणि घराकडे जाण्याची त्यांची धावपळ, धडपड. ही सगळी काय दाखवतात, दीज थिंग्स आर द इंडिकेटर्स दॅट द फादर इज लिव्हिंग इन सच अ पॅथेटिक कंडिशन. अतिशय वाईट अवस्थेमध्ये ते जगत आहेत. वाईट अवस्थेमध्ये ते जगण्याचा प्रयत्न चालला आहे, जगण्याची धडपड इथं चाललेली आहे. दुसरा प्रश्न, चिल्ड्रन असाला, वाईट आहे त्यांची मुलं, त्यांच्याशी बोलत नाही. ट्रीटमेंट ही रिसिव्स, आता घरी पोचतात. ते घरी पोचल्यानंतर त्यांचं वागणं बघा कसं आहे, त्यांच्याशी काय वागणूक मिळते,
मुलं त्यांच्याशी बोलत नाहीत, चुकीचे वाईट आहेत पोरं ती. वीक टी, त्या चहामध्ये दम नाही आहे, थंडगार चहा दिलाय. स्टील फूड, शिळं अन्न त्यांना दिलंय. लॅक ऑफ वॉर्मथ अँड कन्सर्न, लॅक ऑफ वॉर्मथ. जी माहीची ऊब मिळाली पाहिजेत ती माहीची ऊब यांना मिळत नाही. जे अटेन्शन मिळलं पाहिजेत ते अटेन्शन यांना मिळत नाही. फील्स आयसोलेटेड. आणि ह्यामुळंच ते खूप एकटे पडले आहेत, एकाकी झाले. ते खूप एकटे पडलेले आहेत आणि एकाकी झालेले आहेत. अशी सगळी इथं अवस्था आहे वडिलांची. वडिलांची काळजी घेणारं दुसरं तिसरं इथं कोणीच नाही. ही सॉलिट्यूड. द सॉलिट्यूड बघा, त्यांचं एकटंपण ते कसं घालवतात. रीड्स, पुस्तकं वाचतायत किंवा रेडिओवरती गाणं ऐकतायत. कंटेम्प्लेट्स, विचार करतायत. लिसन्स टू रेडिओ इन स्पाईट ऑफ स्टडी. वेळ घालवायचा कसा म्हणून ते गाणीसुद्धा ऐकतायत बघा. आणि चौथी गोष्ट, द वे ही ट्राईज टू ओव्हरकम. मग ह्या सगळ्यामधून ह्या सगळ्या प्रश्नांच्यामधून बाहेर कसं पडायचं, मार्ग काय शोधलाय बघा त्यांनी. ड्रीमिंग ऑफ हिज ग्रँडफादर पास्ट. ते आपल्या ग्रँडफादर अँसेस्टर्स, पूर्वजांचा विचार करतायत. पूर्वज म्हणजेच बाळांनो भूतकाळाचा ते विचार करतायत. अँड ग्रँडचिल्ड्रन म्हणजे नातवंडांचा विचार करतायत, म्हणजेच भविष्य. पास्ट हॅपी मेमरीज. इव्हन भूतकाळात त्यांनी अतिशय आनंदी जीवन जगलंय, त्या आनंदी जीवनाचा इथं विचार करतायत. आणि जो आशादायक भविष्य आहे त्या आशादायक भविष्याचा इथं विचार केलेला आहे बाळांनो. असं सगळे वडिलांचं जीणं आहे, वडिलांचं जगणं आहे. याच्यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे. याच्यातून काहीतरी शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशी ही A1 हा क्वेश्चन आहे बाळांनो. हे सगळे क्वेश्चन आणि आन्सर इथं दिलेले आहेत. ते तुम्ही काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. जस्ट ट्राय टू राईट ऑल द आन्सर्स गिवन ओव्हर हिअर अँड सेंड इट टू मी. ओके, वी विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू.